हॅलो. ताई. अनुभव शेअर करायचा होता. हा करा ना ताई. कुठून बोलताय? मी नांदूर निफाड. ओ अच्छा अच्छा. हा हा. हम्म. म्हणजे नाव अनुभव तसे सांगायचंय? खूप आहे. हा अनुभव तसे खूप आहे. मग सांगत जा ना ताई. शेअर करा. आपले स्वामी भक्त तेवढेच तयार होतात. हो ना. स्वामींचा प्रचार प्रसार होतो आपल्या अनुभवातून. हम्म. नाव सांगायचंय ताई? हो, नाव सांगायचं. हा, सांगा ना ताई. योगिता कुशारे. अच्छा. काय अनुभव आला ताई? पहिला अनुभव म्हणजे हं. गुरुचरित्राच्या पारायणाचे पहिलं पारायण केलं. अच्छा. हा हा. पहिलं पारायणाच्या वेळेस शेवटच्या दिवशी म्हणजे समाप्तीच्या दिवशी हा हा. तर दिव्यामध्ये मी जेव्हा म्हणजे देवांना हं. याला सफरचंद वाहिले होते प्रसाद म्हणून. अच्छा अच्छा. हा 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 हा. तर शेवटच्या दिवशी दिव्यातच सफरचंद तयार झाला. अय्या हो. कमाल. फोटो टाकले बघा मी. टाकलेत का? हो, टाकले. अरे वा. मला खूप दिवसापासून अनुभव शेअर करायचा आहे. मग करायचे ना मग ताई. करू का नको म्हणजे असं. अरे केलं पाहिजे. ही सेवा आहे ताई हो. स्वामींची. हो ना. किती आणि छान ना. हा. म्हणजे माझे मिस्टर डिप्रेशन मध्ये गेले होते ना. अरे बापरे. कशामुळे? म्हणजे असं आणि त्याच्यामुळं मग मी म्हणजे कोणाकडून नाही घेतली. फक्त माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता मला हा की हा म्हणे हा. मी गुरुचरित्र वाचलंय बा असं. गुरुचरित्राचा खूप मोठा म्हणजे मग पॉवरफुल म्हटलं तर ग्रंथ आहे. आपण पण करून बघू असं. हा हा हा. मग? तर म्हणजे त्याच्या अगोदर मी फक्त सप्तशृंगी मातेची सेवा करायची. अच्छा. हा हा. म्हणजे स्वामी कोण काय काहीच अच्छा. माहित नव्हतं. अरे बापरे. हो का? नाही नाही काहीच नाही. नाही ताई बरोबर. म्हणजे आणि हा खानदेश पट्ट्यामध्ये ना ताई हं. सप्तशृंगी मातेचंच जास्त करतात. तरी आणि पण ताई तुम्हाला सांगते दिंडोरीला म्हणजे आहे माझं ना माहेर ताई. सावरगाव आहे. तुम्हाला शक्यतो माहित पण असेल. माहिती आहे मला. तिथं येवला तालुक्यात सावरगाव तिथं स्वामी समर्थांचा मठ आहे. अच्छा अच्छा. हा हा हा. आम्ही तिथं 10वी पर्यंत शाळेत जायचो. अरे बापरे. हा. हो तिथं. आणि मंदिरात पण जर गेलो तर मी कधी स्वामींच्या मूर्तीकडे पाहिलेलं सुद्धा नाही. फक्त दर्शन घेतलेलं आहे. अगो बाई. नुसता एक नमस्कार करायचा म्हणून करायचा असं. करायचा म्हणजे का कोण आहे हे काय आहे म्हणजे त्यांच्या मूर्तीकडे कशी ते बघितलेलं सुद्धा नाही. आई गं. हा. नाही. आणि मग माझ्या पप्पांबरोबर आता जेव्हा मी स्वामी सेवेत आले ना हा हा. तेव्हा एक दिवस मग माझ्या पप्पांबरोबर मी दर्शनाला गेले अच्छा. हा हा हा. मंदिरात. तर हा. तिथं 70 वर्षाचे आजोबा होते. बरं. हा हा. आणि ताई कुठं ऐकलेलं आहे का स्वामींच्या मंदिरात बाईंना जाऊन देते नाही असं. हं. त्या आजोबांनी मला मध्ये दर्शनाला जाऊ नाही दिलं. अय्या. नाही जाऊ दिलं त्यांनी मला. बापरे. का बरं? नाही म्हणे मंदिरात नाही जायचं म्हणे. अरे अरे. म्हणजे बापरे. मग ते कसं झालं तुझं आहे तुझं पाशी परी तुझा जागा चुकलाशी. हा. आणि खरंय. मला माझी ना बाहेर आल्यावर डोळेच भरून आले. बाई गं. हं. मग माझ्या तुम्ही लगेच विचारलं लक्षात नाही आलं. त्यांना? हं? तुम्ही विचारलं नाही ताई? नाही म्हणे नाही जायचं म्हणे मध्ये. बाई गं. हं. हां. नाही मग नाही गेली मी. अरे. नाही गेली मग नाही गेली. असं तर कुठेच ऐकलं नाही आपण. नाही कुठंच नाही ना मग मी तेच सांगते ना. हो आता ना. मला पण 2 वर्ष होत आली ना असं कुठंच नाही. कुठेच नाहीये असं. नाही बरोबर कुठंच आहे. नाही. बापरे. आणि मग माझे पप्पा म्हणे का बरं मग मी पप्पांना सांगितलं. हां. म्हटलं कारण आपल्या इथं मंदिर आहे म्हटलं स्वामींचं मठ आहे म्हटलं. हं. म्हटलं कधीच आलेलो नाही ना म्हटलं. हां. मग स्वामी म्हणशील एवढ्या दिवसांनी फिरून मग माझ्याकडे आली असं. बरोबर आहे. सगळीकडनं धक्के खाल्ले बुवा. धक्के खाल्ले ना. आणि मग आता आली तू. मग आता इतके आली दिवस असं. माझं दर्शन पण घेतलं नाही तू. नाही नाही. बरोबर. हां. आणि हां. अनुभव म्हणजे ताई इतके अनुभव येतं बस कधी. हां. सांगा ना सांगा. आणि काही नाही. मग दुसरा अनुभव मग हां. आता गुरुचरित्र झालं. हं. मग नंतर आता स्वामी चरित्राचं मग आता रोज नित्य सेवा करायची. अच्छा ते करताय ना तुम्ही? हो करते मी. अरे आणि वाह! मग आता त्याला स्वामी चरित्राचं पुस्तक नाही आपल्याकडं. बापरे! हां. तोपर्यंत माहित नाही कुठं केंद्र कुठं काय काहीच नाही माहिती. अरे, अरे! हां, नाही हां. माहिती काहीच नाही माहिती कुठं. हां, आणि हां. मग निफाडला गेलो एक दिवशी. हं, हं. माझ्या वहिनीच्या आईचं 10व्याचा कार्यक्रम होता. अच्छा, अच्छा. हां, मग हां. मी यांना म्हटलं आपण स्वामी चरित्राचं पुस्तक नेऊ म्हटलं.
आम्ही इतके दुकानं फिरलो पण आम्हाला पुस्तक काही भेटलं नाही. अरे बापरे बघा. नाही भेटलं. मग हा. एका दुकानात गेलो, तिथं 20 वर्षाचा मुलगा होता. हम्म. म्हणे ताई आता असं करा म्हणे, पुस्तक इथं भेटणार नाही म्हणे, तुम्ही त्याला पण काही माहित नव्हतं बा स्वामी समर्थाचं केंद्र येते. अच्छा अच्छा. हा. तर तो मग मला म्हणे हम्म. ताई म्हणे मी आता ऑनलाईन मागवतो म्हणे, तुम्ही 8 दिवसांनी घ्यायला या म्हणे. बापरे. हा. म्हटलं आता 8 दिवसांनी आपल्याला परत कोण आणलं इथं. कोण आणेल, बरोबर आहे. हा. हा. तर मग ना यांना म्हटलं आता आपल्याला पुस्तक नाही भेटलं ना, आपण काहीतरी खाऊ म्हटलं. त्याला मग आम्ही एक हॉटेलमध्ये गेलो. हा हा. तिथं हॉटेलमध्ये गेलो, मग आम्ही नाश्ता केला आणि मी सहज बाहेर येऊन उभे राहिले. अच्छा. हा. तिथं एक काका होते, त्यांना म्हटलं काका म्हटलं इथं स्वामी चरित्राचं पुस्तक कुठं भेटेल हो? हा 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 हा. ते म्हणे कोणाला पाहिजे? हा. म्हटलं मलाच पाहिजे. हा हा. म्हणे कोण करतं स्वामी सेवा? म्हटलं मलाच करायची, मी करत नाही म्हटलं, फक्त गुरुचरित्राचं एक पारायण केलंय. हा हा हा. तर मलाच करायची म्हटलं. हा हा. तर ते म्हणे अहो ताई म्हणे माझी बायकोच म्हणे केंद्राचं काम करते म्हणे. अगो बाई बघा, डायरेक्ट तुम्हाला खाणच डायरेक्ट सापडून गेली. माझी बायकोच काम करते म्हणे, तुम्ही चला म्हणे. त्यांनी लगेच त्यांच्या बायकोला फोन लावला. हा. म्हणे या ताई येऊ राहिल्या म्हणे, यांना पुस्तक दे म्हणे. ताई तुम्ही केंद्रात जा म्हणे मला म्हणे. अच्छा. हा हा हा. मग आम्ही तिथं केंद्रात गेलो, त्यांना फोन केला. हा. तर माझ्या मिस्टरांनी तिथंच माझ्या पुढे हात जोडले. धन्य आहे म्हणे तू. खरंच म्हणजे मनाची तुमची केवढी मोठी इच्छा पूर्ण केली. खूप मोठी. बघा. खूप मोठी. बापरे. मग भेटलं पुस्तक आणि केंद्र पण माहित झालं. निफाडचं केंद्र माहित झालं. निफाडला म्हणजे वहिनीचं माहेर आहे तुमच्या. हो, माझ्या वहिनीचं माहेर आहे. किती सुंदर अनुभव आहे ताई. म्हणजे तुम्हाला सहजासहजी मिळत नाही, पण मिळालं तर मग एकदम उत्तम मिळतं. खूप. आणि मिस्टर पण आता छान झाले का तब्येत त्यांची? म्हणजे 50% फरक पडलाय. होऊन जाईल ताई. आता अनुभव शेअर केलाय ना, तुम्हाला छान अनुभव येतील बघा त्यांच्याबद्दल. आणि ताई मी फक्त म्हणजे त्यांना डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी सेवा घेतली होती. कोणाकडनं घेतलेली? म्हणजे कुठूनच नाही घेतलेली पहिले. अच्छा, मनाने. माझ्या मनानेच केलं. हा, तुमच्या मैत्रिणीने सांगितलं, तुम्ही फक्त बोलले. ती म्हटली की म्हणे मला फोन आला तिचा. आणि ताई तुम्हाला सांगते माझे सगळे मैत्रिणी सगळे स्वामी सेवक आहे. अरे सगळे. अरे वा, किती छान ताई. सगळे स्वामी सेवक आहे. घरात पण मग आता सगळं करतच असतील ना सगळे स्वामींचं? म्हणजे आणि त्याच्यावरून अनुभव सांगते. 1.5 तोळ्याची अंगठी हरवली. अरे बापरे. हा. अंगठी हरवली, मग तीच घराजवळच पडली, आम्ही मळ्यातच राहतो. अच्छा अच्छा. हा हा हा. आणि मग ती 5-6 वाजेच्या वेळेस लक्षात आलं का अंगठी बोटातून पडली. हा 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 हा. माझ्या दिरांकडून पडली ती. अरे 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 अरे. मग त्यांनी घरात आल्या सांगितलं. 1.5 तोळ म्हणजे काय झालं आज? हरवली म्हणे. आणि खूप शोधाशोध केली पण काही सापडली नाही. रात्री मग सकाळी आम्ही लवकर आवरून माझी नित्यपूजा झाली आणि ते स्वामींना म्हटलं, स्वामी म्हटलं मला हसायची बरं का त्याच्या अगोदर आमच्या घरातली. अच्छा. हा हा हा. 1 अध्याय 2 अध्याय अशी म्हणायची. एक अध्याय आपण नाही का, एक अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय. हो, तुमचं नावच ठेवून दिलं तसं. माझं नाव ठेवलं होतं त्यांनी. आणि मग स्वामींना सकाळी म्हटलं स्वामी आता माझी पण परीक्षा आहे आणि तुमची पण आहे म्हटलं. बरोबर आहे. आणि माझा पुतण्या आहे 5 वर्षाचा. मग आम्ही सकाळी लवकर 8 वाजताच जाऊन बघायला गेलो तिथं सगळे. आणि तो मग 9-1 वाजता मला म्हणे मम्मी आपल्याला जेवण कधी करायचंय म्हणे. म्हटलं जोपर्यंत अंगठी सापडत नाही ना तोपर्यंत आपल्याला जेवायचं नाही. अरे बापरे. ताई 5 मिनिटात माझ्या जाऊबाईला अंगठी सापडली. अरे वा, किती छान हो ताई. 5 मिनिटात सापडली. बापरे. किती मोठा अनुभव आहे. आज 1.5 तोळ्याची अंगठी म्हणजे किती झालं ताई? बापरे. आणि जेव्हा दुसरं गुरुचरित्राचं पारायण केलं ना, तर दत्त जयंतीला केलं. तर तेव्हा शेवटच्या 92व्या पारायणामध्ये ते अध्यायामध्ये आहे बघा, स्वामी जेव्हा याच्यामध्ये जाते तेव्हा शेवंतीची फुले
असतात. तर नेमकं त्याच अध्यायाच्या वेळेस माझ्या दिव्यामध्ये शेवंतीचं फुल तयार झालं. दिव्यात? दिव्यात. अरे वा. हा, तो पण फोटो टाकलाय बघा टाका टाका. हा, मी तो घेते ना, तो फोटो बघते. किती सुंदर. आणि नंतरून आम्ही आता गुरुपौर्णिमेला दिंडोरीला पहिल्यांदा गेली मी. अच्छा. हा हा. माझे मिस्टर, माझी मुलगी, माझा तो पुतण्या, आम्ही 4 जण. अच्छा, तुमची जॉईंट फॅमिली आहे म्हणजे? हो, मोटरसायकलवर गेलो. अरे बापरे. हो, आणि आम्हाला जायलाही ना इकडनं उशीर झाला. म्हणजे आम्ही घरून 4 वाजता निघालो. पहाटे? नाही, संध्याकाळी. अगो बाई. 1 तास लागतो आमच्या इथून जायला. हा हा हा. तर आम्ही ताई फक्त पाय धुतले आणि लगेच आरती चालू झाली. बघा, तुमच्यासाठी जण थांबले होते ते. आणि माझी मुलगी मला म्हणते, म्हणे मम्मी आता आपलं दर्शन नाही होणार म्हणे स्वामीचं. आणि मग थोडा वेळ तिथं बसलो आणि त्यांनी लगेच सांगितलं का म्हणे चला म्हणे आता जेवढे जेवढे दर्शनाचे राहिलेले ना म्हणे तेवढे चला म्हणे. अरे वा. हो. आणि आम्ही त्या रस्त्याने गेलो ना ताई, त्या रस्त्याला खूप चिखल होता. आणि माझ्या मनात इकडनं जाताना इतकी भीती होती, कारण तो मुलगा माझ्या मांडीवर होता, माझा पुतण्या. बाई, छोटा आहे तो. हो, छोटा आहे. आणि मी इकडनं जाताना त्यांना काय म्हणायचे, आपण परत ह्या रस्त्याने यायचं नाही. आई ग. आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ म्हटलं. बरोबर आहे, चिखल आहे ना. तर ताई तिकडून येताना आम्हाला तो रस्ताच नाही लागला. नाही लागला, तो रस्ताच नाही लागला. अरे वा. बघा, म्हणजे किती स्वामींना काळजी असते आपली. आम्ही थोडे दुसरीकडे जाऊन आलो, पण तो रस्ताच नाही लागला. अरे वा. पण स्कूटरवर जाणं सोपं नाही ना ताई, एवढे जण. हो, नाही, जवळ आहे आम्हाला. हो का? हो, जवळ आहे, जवळ. पण खरंच म्हणजे बघा, दिंडोरी एवढं जवळ असून तुमचे म्हणजे जेव्हा बोलवायचं ना स्वामी, तेव्हा बरोबर बोलवतात. आणि ताई, आणि नंतर परत आता गेलो आम्ही, मग मी स्वामींनी भरपूर कर्ज, म्हणजे 7-8 लाख रुपये कर्ज झालं होतं ताई. अय्या, एवढं? हो हो. बापरे. आणि म्हणजे मी फक्त सेवा केली, फक्त स्वामी का माझ्या मिस्टरांना याच्यातून बाहेर काढावा तुम्ही असं. हो हो, बरोबर आहे. तर ताई आम्हाला 8 लाख रुपये तांबाट्यांची झाले यावर्षी. बघा, किती कर्जात मुक्त केलं. म्हटलं स्वामींकडे पैसे नव्हते मागितले म्हटलं मी. तर मला म्हणतो म्हणे बाई, आधी पैसे महत्वाचे म्हणे, मग पुढचं होईल म्हणे. बघा. हो ताई. नाही, अशीच भरभराट होत जाईल बघा तुमची सगळी. मिस्टरांची पण सगळं छान होईल ते. आणि ताई, मग नंतर मी 1.25 किलो पेढे कबूल केले. मग आम्ही पेढे ठेवायला गेलो. माझा तो पुतण्या तो नेहमी आमच्या बरोबरच असतो, त्यामुळे मी. अच्छा. आणि माझा पुतण्या, मी आणि आम्ही तिघ जण गेलो. आणि त्या दिवशी रविवार होता. आम्ही 11:30 वाजता तिथं गेलो. अच्छा. 11:30ला गेलो आणि 11:30ला गेलो, दर्शन घेतले. आणि लगेच तिथं सांगितलं का म्हणे आज म्हणे ज्यांना ज्यांना काही प्रश्न विचारायचे ना म्हणे, त्यांनी मल्हारी सप्तशती घ्या म्हणे. अरे वा. एक पाठ करा म्हणे त्याचा, मग सेवा दिली जाईल म्हणे तुम्हाला. अरे बापरे. बघा, प्रश्न हे करा म्हणे ताई. आणि ताई, मला माहित पण नव्हतं का म्हणजे रविवारच्या दिवशी तिथं सेवा देत्या म्हणून. बघा. मग मी परत तोच प्रश्न तिथं मांडला परत. सरांचं. तर मग मला त्याच्यात त्यांनी सेवा दिल्या मग. अच्छा, काय सेवा दिली ताई? सेवा ना, महामृत्युंजय मंत्राचं तीर्थ बनवायचं. अच्छा. आणि 36 नवनाथ पारायण. किती? 36. ओ, अरे बापरे. आणि 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ. आणि 7 मल्हारी सप्तशती. अच्छा. दुर्गा सप्तशती आणि मल्हारी सप्तशती. ते सप्तशतीचे पाठ दिले. मग करताय ना तुम्ही? करताय ना तुम्ही आता ते? हो हो ताई, करते. आणि ताई, ते शेवा त्या दिवशी म्हणजे अगोदर मल्हारी सप्तशती हातात आली आणि नंतर शेवा भेटली. बघ, ते छान ताई. हो ताई. होय, सगळं छान होईल ताई तुमचं. हो, मग मी मल्हारी सप्तशतीचे 7 पाठ केले. आणि नवनाथाचं एकच पारायण झालं. अच्छा.
एक पारायण झालं ताई, तर ते पारायणाच्या 3ऱ्या-4थ्या दिवशी मी फोटोवर फुल ठेवलं. तर फोटोवर फुल ठेवलं तर ते फोटोवरच माझ्याकडे छोटा फोटो आहे. ते फुल ठेवलं का पडून जायचं खाली. अच्छा. मग मी 2-3 वेळेस ठेवलं ताई. पण ते पडून गेलं. मग मी माझी पोथी वाचायला लागली. आणि तो माझ्या छोटा पुतण्या आहे 14 महिन्याचा. तो मी पूजा वाचत असताना आला आणि पूजेच्या ताटातलं फुल घेतला आणि माझ्या मांडीवर ठेवून गेला. अय्या. ठेवलं आणि लगेच गेला. बघा. बापरे, ते 14 महिन्याचं बाळ, त्याला काय कळतं. स्वामीच ते देवाचंच रूप आहे. मला इतका आनंद झाला. बघा, सगळं तुम्हाला देतील आता स्वामीताई. बघा. आणि ते झालं. आणि मग नंतर मी 7 दिवसामध्ये 1.25 लाख जप केला. कुठला जप? 1.25 लाख श्री स्वामी समर्थ. बापरे. हो ताई. 1.25 लाख जप केला 7 दिवसामध्ये. हो. आणि शेवटच्या 7व्या दिवशी सकाळी स्वामींनी दर्शन दिलं ताई. कसं? दिव्यातूनच. हो. सगळ्यांनी दर्शन घेतलं ताई. अर्धा तास होते ताई. बापरे. अर्धा तास होते. सगळ्यांनी पूर्ण कुटुंबाने पाहिलं ताई. वा. फक्त ताई एक चूक झाली की कोणालाच आरती करायची म्हणजे कोणालाच सुचलं नाही ताई. मला तर अक्षरशः इतकं रडू येत होतं बस कधी. हो ताई. बापरे आणि ताई. मग माझे मिस्टर म्हणे एवढे आम्ही रोज तुमचे दिवसभर मला अनुभव ऐकतो ताई. हो का? दिवसभर कंटिन्यू. अरे बापरे. दिवसभर तुमचेच अनुभव ऐकत राहतो. ते मला किती दिवसापासून म्हणत्या तू तुझा अनुभव शेअर करणं म्हणे. खरंय ना, केला पाहिजे. दादा कुठे आहेत? आणि आहेत ना. त्यांना पण छान वाटेल. हो ताई. 2 मिनिटं त्यांच्याकडे. म्हणजे हो ना. 50% जास्त फरक पडला. नाही, अजून एकदम छान होईल त्यांचं. बघा, काही प्रॉब्लेमच राहणार नाही त्यांना. दादा करतात का काही सेवा? हो ताई. त्यांचे पण स्वामी चरित्रचे पारायण 50 पारायण झाले ताई. अरे वा. त्यांना म्हणा तुमची आता ही जी परीक्षा होती ती संपलीच आहे. ताई ते अक्कलकोटला जाऊन आलेले पहिले आणि ते मला आता हसता म्हणे माझ्याकडून तुझ्याकडे आलं म्हणे. बघा. म्हटलं तुमच्याकडून का होईना कोणाकडून का होईना आलं. हो. मी फोटो टाकलाय ताई त्याचा पण. अर्धा तास होते ताई दिव्यामध्ये. बापरे. बघा. सगळ्या कुटुंबाने पाहिलं. मला पाठवा ताई, ते सगळ्या टीमनी फोटो पाठवा. मी शेअर करते ताई. श्री स्वामी समर्थ ताई.